जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जगभरात पर्यावरण संवर्धनाबद्दल चर्चा सुरू असताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला। या व्हिडिओमध्ये ते ग्रेट निकोबार बेटावरील समुद्रात स्कुबा डायव्हिंग करताना दिसत होते। रंगीबेरंगी प्रवाळ भित्ती, दुर्मिळ सागरी जीवसृष्टी आणि निसर्गाने समृद्ध असलेला समुद्राचा तळ, या दृश्यांद्वारे राहुल गांधी यांनी एक संदेश दिला। त्यांच्या मते भारतातील सर्वात संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्रांपैकी एक असलेल्या ग्रेट निकोबार बेटावर एक असा प्रकल्प राबवला जात आहे ज्यामुळे निसर्गाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो। पण नेमका हा प्रकल्प आहे तरी काय, जाणून घेऊया। तर नमस्कार, मी आदित्य थोरे आणि तुम्ही पाहत आहात द फ्रीडम कॉलम। ग्रेट निकोबार प्रोजेक्ट हा अंदाजे 81,000 कोटी रुपयांचा महत्वाकांक्षी विकास प्रकल्प मानला जातो। यामध्ये मोठे ट्रान्सशिपमेंट पोर्ट, विमानतळ, वीज प्रकल्प, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा उभारण्याची योजना आहे। केंद्र सरकारच्या मते हा प्रकल्प भारताच्या सामरिक आणि आर्थिक हितासाठी महत्वाचा आहे। अंदमान समुद्रातील भारताची उपस्थिती अधिक मजबूत करणे, व्यापार वाढवणे आणि राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी देणे हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे सरकारचे म्हणणे आहे। मात्र राहुल गांधी आणि अनेक पर्यावरणवादी याला विरोध करत आहेत। राहुल गांधी यांचा आरोप आहे की या प्रकल्पामुळे तब्बल 1.5 कोटी झाडे तोडली जाऊ शकतात, प्राचीन वर्षावने नष्ट होऊ शकतात, प्रवाळ भित्तींना धोका निर्माण होऊ शकतो आणि स्थानिक आदिवासी समुदायावरही याचा परिणाम होऊ शकतो। आपल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधी म्हणतात की हा प्रश्न केवळ विकासाचा नाही, तर पुढच्या पिढ्यांसाठी आपण कोणता भारत सोडून जाणार आहोत याचा आहे। याच संदेशासाठी त्यांनी समुद्रात स्कुबा डायव्हिंग करून ग्रेट निकोबारच्या जैवविविधतेकडे देशाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। या मोहिमेला त्यांनी #ग्रीन ओव्हर ग्रीड म्हणजेच लोभापेक्षा हरित भविष्य असे स्वरूप दिले। काँग्रेसचे अनेक नेते आणि पर्यावरण कार्यकर्तेही या मोहिमेला पाठिंबा देताना दिसले आहेत। मात्र दुसरीकडे केंद्र सरकार या आरोपांना नाकारते। सरकारचे म्हणणे आहे की हा प्रकल्प राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि भारताच्या सामरिक हितासाठी अत्यंत महत्वाचा आहे। तसेच पर्यावरणीय नियमांचे पालन करून आणि स्थानिक समुदायांच्या हितांचा विचार करूनच प्रकल्प राबवला जाईल। म्हणूनच आजचा वाद केवळ राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नाही। एका बाजूला विकास, बंदरे, रोजगार आणि राष्ट्रीय सुरक्षा यांचा मुद्दा आहे, तर दुसऱ्या बाजूला पर्यावरण, जैवविविधता, जंगल आणि स्थानिक समुदायांच्या हक्कांचा प्रश्न आहे। राहुल गांधी यांची स्कुबा डायव्हिंग मोहीम यशस्वी ठरेल की नाही हे भविष्यात कळेल। मात्र त्यांनी ग्रेट निकोबारचा मुद्दा राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणला हे निश्चित। आता प्रश्न तुमच्यासाठी, जर विकासासाठी 1.5 कोटी झाडे तोडावी लागत असतील तर तो विकास योग्य म्हणावा का, की पर्यावरण वाचवण्यासाठी अशा प्रकल्पांचा पुनर्विचार व्हायला हवा? तुमचे मत कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय, पर्यावरणीय आणि ऐतिहासिक विषयांवरील सखोल विश्लेषणासाठी द फ्रीडम कॉलमला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।